सकारात्मक आणि स्थिरता आणि तुमच्या जीवनामधून असं शक्तिशाली जीवन, शक्तिशाली प्रकाश असा लोकांना दिसेल. त्यामुळे देवाची इच्छा आहे की फक्त त्याच्या आणि त्याच्याच मार्गदर्शनाने तुम्ही हे जीवन जगावं. आता मी तुम्हाला थोडंसं एक उदाहरण देते की देवाच्या मार्गदर्शनाने जर का जीवन नाही जगलं तर किती मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं. जेव्हा मी तुम्हाला हे उदाहरण देईल त्यावेळेसच तुम्ही देवाच्या मार्गदर्शनाने जीवन जगण्यासाठी काय काय टप्प्यांची गरज आहे ह्याच्याकडे तुम्ही जास्त महत्त्व द्याल. तर देवाच्या मार्गदर्शनाने नाही जगले ह्याचं सर्वात चांगलं उदाहरण मला सापडलं तर ते निर्गमाच्या पुस्तकामध्ये आहे. मी तुम्हाला निर्गमाचा 14वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये मी वाचलं. आज मी ज्यावेळेस वाचत होते तर त्याच्यामध्ये मोशेला देवाने आज्ञा दिली की मी तुला निवडलेला आहे, माझे जे इस्रायली लोक आहेत त्यांना तू मिसर देशातून त्यांच्या बंदिवासामधून तू काढून माझ्या कनान देशामध्ये आण, जो कनान देश इस्रायलच्या जवळच होता, तिथे तू घेऊन ये. तर मोशेने लगेच विश्वास ठेवला, लगेच देवाच्या वाणीला त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांनी देवाची आज्ञा पाळायचं ठरवलं आणि तो मिसर देशामध्ये इस्रायली लोकांना त्या बंदिवासातून बाहेर काढण्यासाठी तो तिथे गेला. तिथे गेलेला असताना त्यांनी त्या इस्रायली लोकांना सांगितलं की मला देवाने निवडलेलं आहे, मी तुमचा आत्ता सध्याचा मार्गदर्शक आहे, तर तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला इथून ह्या बंदिवासातून बाहेर काढतो. सर्वात पहिल्यांदा चूक इस्रायली लोकांनी ही केली की त्यांनी देवानी जी आज्ञा, जो शब्द मोशेला दिला होता त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणजेच काय, देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागायला त्यांनी सरळ सरळ नकार दिला आणि अविश्वास दाखवला त्याला. पण तरी पण रडत खडत ते मोशेच्या मागे मागे चालू लागले. आता केवळ त्यांनी देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालण्यासाठी नकार दिला, अविश्वास दाखवल्यामुळे ते भयभीत झालेले होते. त्यांच्या मनामध्ये खूप शंका कुशंका होत्या की मिसर देशातले लोक आम्हाला मारून टाकतील का, काय करतील, हा मोशे आम्हाला बरोबर त्या कनान देशामध्ये पोहोचवतो का नाही, अशा खूप शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये होत्या आणि त्यामुळे ते वाटा चुकले. जेव्हा की मला सांगू द्या, मिसर देशामधून कनान देशामध्ये जाण्यासाठी केवळ 2 आठवडे लागतात, त्यांना 2च आठवडे लागणार होते. पण देवाच्या मार्गदर्शनाला त्यांनी नकार दिला, त्यांनी अविश्वास दाखवल्यामुळे 2 आठवड्याच्या ऐवजी त्यांना 40 वर्ष लागले. म्हणजे देवाच्या मार्गदर्शनाला जेव्हा आपण नकार देतो तेव्हा एखादी गोष्ट 2 आठवड्यामध्ये जी होणार असती त्याला वर्षानुवर्ष लागतात. कारण की देवाला ते अजिबात आवडत नाही की देव इतका सामर्थ्यवान आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे तो, आणि तुम्ही त्या एवढ्या शक्तिशाली देवाला आणि त्याच्या मार्गदर्शनाला जेव्हा नकार देता त्यावेळेस एक छोटीशी गोष्ट जी 2 आठवड्यात पूर्ण होणार असती तिला 40 वर्ष लागतात. आणि रडत खडत ते मोशेच्या मागे मागे येऊन ते कनान देशामध्ये पोहोचतात. आता तुम्ही निर्गम 14 मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल, निर्गम 14 10 ते 14 ह्या वचनामध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की ते लोक किती किरकिर करत होते. जेव्हा मी तुम्हाला वाचून दाखवते, त्यांचं अविश्वास आणि त्यांच्या किरकिर ह्या किती जास्त वाढल्या होत्या. तर निर्गम 14 10 ते 14 मीच वाचते म्हणजे लवकर होईल ते. फारो व त्याचे सैन्य आपल्याकडे येताना इस्रायल लोकांनी पाहिले तेव्हा ते अतिशय घाबरले आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, तू आम्हाला मिसरमधून येथे रानात मरावयास का आणले? आम्ही शांतीने मिसरमध्ये मरण पावलो असतो आणि आमच्या कबरांसाठी तेथे भरपूर जागा होती. असे होईल हे आम्ही तुला सांगितले होते. मिसरमध्ये आम्ही म्हणालो, आमची चिंता करू नकोस, आम्ही येथेच राहून मिसरच्या लोकांची सेवा चाकरी करू. मिसरामधून येथे रानात येऊन मरण्यापेक्षा आम्ही मिसरमध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर किती बरे झाले असते. परंतु मोशेने उत्तर दिले, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वाचवेल ते पहा. आजच्या दिवसानंतर ते मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत. मग निर्गम 14:14 मध्ये मोशे परत म्हणतो की शांत राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. आता मोशेला दोनदा 13 आणि 14 मध्ये सांगावं लागलं त्यांना, शांत राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, परमेश्वर तुम्हाला वाचवेल. ह्याचाच अर्थ आपल्याला कळतं की ते इस्रायली लोक किती अविश्वासू होते, ते किती देवाच्या मार्गदर्शनाला मोशेला जे कृत्य दिलं होतं, देवाने जी आज्ञा दिली होती त्या गोष्टीला पण ते नकारात्मक असा प्रतिसाद देत होते आणि अविश्वास दाखवत होते. आणि ह्यासाठी देवाच्या मार्गदर्शनाला नकार दिल्यामुळे 2 आठवड्याचे त्यांना 40 वर्ष लागले. पण तरी देखील
मिसर देशामधून कनान देशामध्ये जात असताना ते वेगवेगळ्या रानामध्ये, वेगवेगळ्या जंगलामध्ये ते भटकत असताना देखील देवाची कृपा त्यांच्यावर होती. कारण का? तर ते निवडलेलं राष्ट्र होतं, निवडलेले ते लोक होते. आणि देवाची कृपा कशी होती त्यांच्यावर, की देव दिवसा जेव्हा सूर्य यायचा, खूप त्यांना ऊन वगैरे लागायचं, तर देव त्यांना ढग पाठवायचा, की जेणेकरून त्यांना सावली मिळेल आणि ते शांतीने बसू शकतील. परत रात्री त्या रानामध्ये खूप थंडी वगैरे वाजायची, तर देव त्यांना कुठून शेकोटी पेटवून देण्याची सुज्ञता वगैरे द्यायचा. असं करून दिवसा ढगांची आणि रात्री शेकोटीची अशी कृपा त्यांच्यावर देवाने केली होती, केवळ कारण की देव कृपाळू होता आणि देवाचे ते निवडलेले लोक होते. पण हे अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे निर्गम 14 मध्ये, की तुम्हाला समजेल की देवाचं मार्गदर्शन किती महत्वाचं, किती मोलाचं आहे. जर का सुरुवातीलाच त्यांनी मोशेच्या आज्ञेला, मोशेच्या त्या शब्दांना त्यांनी किंमत दिली असती आणि त्यांनी असं मानलं असतं की खरोखर परमेश्वरांनीच ह्याला पाठवलं आहे आम्हाला इथून गुलामगिरीतून बाहेर काढायला, तर ते 2 आठवड्यामध्येच त्या कनान देशामध्ये पोहोचले असते आणि तिथे ते शांतीने राहिले असते. पण तसं झालं नाही. 2 आठवड्याच्या ऐवजी त्यांना 40 वर्ष लागले. मग अशा आपल्या जीवनामध्ये कितीतरी असे संकट आहेत आणि आपल्याला माहिती पण नाहीये की त्या संकटाचं उत्तर किंवा ते संकट आपल्यापासून 5 दिवसामध्येच टळणार आहे. पण केवळ आपण मार्गदर्शनाला नकार देतो, देवाच्या शब्दांकडे, वचनांकडे आपण पाठ फिरवतो आणि त्यामुळे 5 दिवसामध्ये एखादं आपलं संकट टळणार असेल तर ते टळण्यासाठी 5 वर्ष लागतात. आणि असं खूप जणांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. खूप जण जे आजारी असतात, सपोज ते बिछाण्यावर खेळलेले असतात वगैरे, तर देवाची इच्छा असते की माझ्या मार्गदर्शनाकडे वळावं, माझ्या आज्ञेला तुम्ही प्रतिसाद द्या आणि माझ्या वचनांकडे तुम्ही लक्ष द्या. पण केवळ कुटुंबातले काही लोक लक्ष देत नाहीत. त्यामुळे बिछाण्यावर खेळलेला तो रोगी मरीज 5 दिवसामध्ये बऱ्या होण्याच्या ऐवजी 5 वर्ष पण लागलेले आहेत. अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्यामुळे देवाचं मार्गदर्शन हे अत्यंत महत्वाचं आहे. आता देवाचं मार्गदर्शनाने आपण कसं जगू, तर ह्यासाठी मी 5 टप्पे निवडलेले आहेत. आणि ते टप्पे मी का निवडले ह्याचं उत्तर मी तुम्हाला वचनामधूनच देईन. तर देवाच्या मार्गदर्शनाने जगण्याचे जे 5 टप्पे आहेत, त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे देवाच्या शब्दाकडे लक्ष देणं आणि देवाच्या वचनांवर मनन करणं. हा सर्वात पहिला मुद्दा आहे. आता मी हा मुद्दा का निवडला हे मी तुम्हाला सांगते. तर देवाच्या वचनांकडे लक्ष देणं आणि देवाच्या शब्दांवर मनन करणं, म्हणजे जे शब्द त्यांनी बायबलमध्ये दिले, जे वचन त्यांनी आपल्याला बायबलमध्ये दिले, ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, ते वाचणं आणि त्याच्यावर मनन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता हे का महत्वाचं आहे, तर त्याच्यासाठी मी 2 वचनं निवडलेत. दोन्ही पण वचनं स्तोत्रसंहिता मधले आहेत. तर पहिलं वचन आहे स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 105 हे वचन आहे. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. तर मग आता देवाच्या वचनांवर मनन करणं, देवाच्या शब्दांकडे लक्ष देणं हे का महत्वाचं आहे, कारण की देव स्वतःच स्तोत्रसंहितामध्ये दाविदाच्या द्वारे म्हणतो की तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. म्हणजे तुम्ही जसं जसं देवाचं वचन वाचताल, जसं जसं त्याच्यावर मनन करताल आणि जसं जसं त्याच्यावर विश्वास ठेवताल आणि त्यानंतरून पूर्ण दिवसभर तुम्ही त्याच्या वचनानुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न करताल आणि ते वागण्यासाठी तुम्ही शक्ती देखील देवाकडे मागताल, तेव्हा तुम्ही एक एक पाऊल जो टाकताल तो तुम्ही देवाच्या शब्दाप्रमाणे टाकताल आणि देवाचा शब्द हा तुमच्यासाठी दिवा असेल. आणि जेव्हा रोज दैनंदिन जीवनामध्ये मिनिटाला, सेकंदाला, रोज दिवसेंदिवस तुम्ही एक एक पाऊल जसं देवाच्या शब्दामध्ये, देवाच्या त्या दिवे खाली तुम्ही ज्यावेळेस एक एक पाऊल टाकताल, त्यावेळेस तुमचा पूर्ण मार्ग प्रकाशमय होईल आणि तुमचं पूर्ण जीवन हे प्रकाशात चालणारं जीवन होईल. कारण आपल्याला माहिती, जे ख्रिस्ताला अनुसरतात, जे ख्रिस्ताच्या मागे वधस्तंभ घेऊन चालतात, ते अंधकारात जगत नाहीत, ते प्रकाशामध्ये जगतात. तर हे महत्वाचं वचन आहे की ज्यावेळेस तुम्ही मनन करताल, विश्वास ठेवताल आणि आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही सशक्त व्हाल, तुम्ही देवाकडून ताकद मागाल, त्यावेळेस प्रत्येक पाऊल तुमचा दिवेमध्ये असणार आहे. म्हणजे दिवा म्हणजे देवाचा शब्द आणि त्यानुसार प्रत्येक तुमचा मार्ग पूर्णपणे प्रकाशमय होईल. यासाठी देवाच्या शब्दावर मनन करणं आणि चिंतन करणं आणि त्याचा आज्ञा पाळणं हे महत्वाचं आहे. दुसरं जे वचन मी ह्या देवाच्या शब्दावर मनन करण्यासाठी जे घेतलं ते पण स्तोत्रसंहिता मधलं आहे. तर स्तोत्रसंहिता याचा 32वा अध्याय आणि 8वं वचन. परमेश्वर म्हणतो, मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन करीन, मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन. मग आता पहा, इथे देखील दाविदाच्या द्वारे
परमेश्वर स्वतः म्हणत आहे की मी तुझा मार्गदर्शक आहे, मी तुझा मार्गदर्शक होईल, मी प्रत्येक संकटामधून तुझे रक्षण करेल. मग कशासाठी आपण ह्याच्या त्याच्याकडे पळायचं, ह्याच्या त्याच्याकडे आपण मार्गदर्शनासाठी जायचं की अरे बाबा तू खूप हुशार आहेस, तू खूप सुज्ञ आहे, किंवा तू खूप श्रीमंत आहे, तू खूप यशस्वी आहे, त्यामुळे तू मला मार्गदर्शन दे. जेव्हा की देवाने आपल्याला त्याचा जिवंत शब्द दिलेला आहे, जो इतका शक्तिशाली शब्द आहे, आणि आपल्या सगळ्यांकडे ते पवित्र शास्त्र आहे, तर तिथेच आपण मार्गदर्शन का नाही मागत, जेव्हा की परमेश्वर स्वतः आपल्याला हात पसरून पूर्ण त्याच्या शक्ती सामर्थ्यामध्ये तो मार्गदर्शन द्यायला तो बसलेला आहे, आणि तो म्हणत देखील आहे, आणि त्यांनी तसं वचन देखील दिलं की मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन देईल. मग कशाला आपण खूप जण, काही जण काउन्सिलिंगला जातात, काही जण सायकोलॉजीच्या कोण कोण डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात की आम्हाला मार्गदर्शन द्या की आम्ही आमचं आयुष्य कसं जगू, आम्ही काय काय निर्णय घेऊ. कशासाठी आपण इकडे तिकडे पळतो, जेव्हा की आपल्याकडे जिवंत देव आहे. तो म्हणत आहे मी तुझा मार्गदर्शक आहे, अख्खं आयुष्य कसं जगायचं ह्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला देतो. एवढा मोठा मार्गदर्शक असल्यावर आपल्याला इकडे तिकडे पळण्याची किंवा इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. तर हा झाला पहिला मुद्दा. देवाच्या मार्गदर्शनाने जगण्यासाठी तुम्ही देवाच्या शब्दावर मनन करायचं आहे, चिंतन करायचंय, त्याची आज्ञा पाळायची आणि त्यानुसार वागायचं. तुम्ही ताकद देवाकडून मागायची आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे देवाच्या मार्गदर्शनाने जगण्याचा, तो म्हणजे पवित्र आत्म्याच्या नेतृत्वासाठी तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे. आता पवित्र आत्मा हा खूप महत्वाचा घटक आहे. आपल्याला माहिती आहे आपण त्रैक्य देवाला मानतो, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. सध्या पिता आणि पुत्र हे स्वर्गामध्ये आहेत, आणि पुत्राने आपल्याला स्वर्गामध्ये जाण्याच्या वेळेस, पुनरुत्थान झाल्यावर 40 दिवसानंतर येशू ख्रिस्ताने स्वर्गामध्ये जाण्याच्या वेळेस आपल्याला सर्वात मौल्यवान बक्षीस दिलं. एक म्हणजे त्याची शांती, आणि दुसरं म्हणजे तो म्हटलं मी तुमच्यासाठी कैवारी पाठवतो, मदतनीस असा एक पाठवतो, आणि तो म्हणजे माझ्या पित्याचा पवित्र आत्मा. तर आता पवित्र आत्मा हा खूप महत्वाचा आहे. आता तो मदतगार आहे, आपला मदतनीस आहे म्हटल्यावर आपण त्याच्या नेतृत्वासाठी, तो आपल्याला नेतृत्व करणारा आहे, तो आपल्याला मार्गदर्शन दाखवणारा मार्गदर्शक आहे आपला, त्यामुळे त्याच्या नेतृत्वासाठी आपण संवेदनशील असणं अत्यंत महत्वाचं आहे. आता ह्याच्यासाठी देखील मी तुम्हाला कारण सांगते की का आपण पवित्र आत्म्याच्या नेतृत्वासाठी संवेदनशील असलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी वचन आहे योहान ह्याचा 16वा अध्याय आणि 13वा वचन. पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करेल. तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे त्याविषयी तो तुम्हाला सांगेल. मग आता इथे येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझा पिता मी गेल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्मा पाठवणार आहे. आता पवित्र आत्मा म्हणजे अत्यंत सत्याचा आत्मा. आपल्याला माहिती देव पवित्र आहे आणि देव अत्यंत सत्यवादी आहे आणि अत्यंत विश्वासू आहे, त्यामुळे त्यांनी पाठवलेला आत्मा देखील पवित्र आहे आणि सत्याचा आहे. आता जेव्हा तो इतका सत्याचा आत्मा आहे आणि तो आपला मार्गदर्शक आहे, त्यावेळेस आपण त्याच्या नेतृत्वासाठी, त्याच्या हाकेकडे लक्ष देण्यासाठी आपलं कान, आपलं मन आणि आपला आत्मा हा एकदम संवेदनशील असायला पाहिजे. कारण की येशू ख्रिस्ताने सांगितलं की पवित्र आत्मा तो स्वतःच्या मनाने काही बोलणार नाही, तो जे ऐकेल तो तेच तुम्हाला सांगेल. जे ऐकेल म्हणजे कोणाकडून? आपल्या पिता परमेश्वराकडून तो जे ऐकल, जे जे पिता परमेश्वर त्याला पवित्र आत्म्याला सांगेल तसं तसं तो आपल्याला मार्गदर्शन करेल. आणि येणाऱ्या गोष्टींविषयी म्हणजे फक्त मृत्यू झाल्यानंतर कुठल्या गोष्टी होणार आहेत किंवा प्रगटीकरणामध्ये शेवटचा काळ आल्यावर कुठल्या कुठल्या गोष्टी होणार आहेत, फक्त ह्याच गोष्टी पवित्र आत्मा आपल्याला नाही दाखवणार. पण आज उद्या आपण जर का असा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम काय होतील, तसा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम काय होतील, ह्या गोष्टीविषयी सुद्धा तो तुम्हाला सुज्ञता देईल आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. आपल्याला माहिती की आपण खूपदा आपल्या समोर दोन निर्णय असतात की म्हणजे मी हा घेऊ का तो घेऊ, आणि आपण खूप एकदम ह्याच्यामध्ये असतो, विचारांमध्ये असतो, आपण दुविधा असते आपल्या मनामध्ये की मी हा घेऊ का तो घेऊ निर्णय. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल आणि एकदम शांततेत बसाल, तोच तो क्षण असतो ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो आणि तुमच्याशी बोलतो. आता पवित्र आत्मा हा आत्मा आहे, तर तो तुम्हाला तुमच्या कानामध्ये बोलणार नाही, तुम्हाला तो आवाज ऐकू येणार नाही जसं तुम्ही माझा आवाज ऐकताय, पण पवित्र आत्मा स्वतः तुमच्या आत्म्यासंगती बोलेल. तुम्ही त्याची जी वाणी आहे, जे त्याचं मार्गदर्शन आहे, जे त्याचं नेतृत्व आहे आणि जे त्याचं उत्तर आहे, हे तुम्ही तुमच्या आत्म्याने ऐकाल. आणि त्यामुळे तुम्ही प्रार्थना केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं तरी शांत बसलं पाहिजे. कधी कधी तर मला स्वतःला 20-25 मिनिटं मला शांत बसावं लागतं. कारण मला ज्यावेळेस आपल्या पाळक साहेबांनी फोन केला आणि सांगितलं की तू गुरुवारी बोलायचं आहे, तर त्या दिवशी संध्याकाळी मी
प्रार्थना केली आणि मी 20-25 मिनिटं मी खूप शांत बसले आणि बसल्यानंतर मला स्वतःला म्हणजे सुचवलं देवानी आणि पवित्र आत्म्याने माझ्या आत्म्या सांगते की हा विषय घेतला पाहिजे की देवाच्या मार्गदर्शनाने कसे जगावे हा विषय मात्र मी घेतला पाहिजे आणि मग तोच विषय मी निवडला. तर पवित्र आत्मा हा तुमच्या कानामध्ये नाही किंवा जसं मी बोलत आहे तसं बोलणार नाही, तर एकदम डायरेक्टली तुमच्या आत्म्यासंगती बोलेल. त्यामुळे तुम्ही स्वतः पवित्र आत्म्याच्या नेतृत्वासाठी अत्यंत संवेदनशील असलं पाहिजे. तिसरा हा मुद्दा आहे देवाच्या मार्गदर्शनाने जगण्यासाठी, तर तो आहे की देवाच्या वेळेची वाट पहा. आपल्याला माहिती आपल्याकडे सर्वात कमी संयम असतो, कारण आपल्याला असं वाटतं की आत्ता लगेचच मी काहीतरी केलं नाही तर माझ्यावर संकट ओढावेल, आत्ता लगेच मी हा निर्णय घेतला नाही तर माझं खूप वाटोळं होईल, आणि ह्या नादामध्ये ह्या विचारांमध्ये आपण देवाच्या वेळेची वाट पाहण्यासाठी पूर्णपणे विसरून जातो. आता देवाच्या वेळेची वाट पाहणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ती वाट का पाहिजे आहे, तर यासाठी पण माझ्याकडे देवाच्या शब्दामधूनच एक वचन आहे. यशया ह्याचा 64 काय म्हणतात, 64वा अध्याय आणि 4थं वचन. यशया 64 आणि 4थं वचन. तर आता ह्यामध्ये यशया संदेष्टा आपल्याला लगेचच सांगत आहे की देवा तुझ्यासारखा अन्य देव आमच्या समोर कोणीही नाही. लोकांनी कधी त्यांच्या कानांनी ऐकलं नाही, कधी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं नाही असा तू देव आहे, आणि कधी त्यांनी कानांनी ऐकलं देखील नाही की तू त्या लोकांसाठी इतके महत्कृत्य करतो जे तुझ्यावर धीर धरून आशा धरून तुझ्या वेळेची वाट पाहतात. आता देवाच्या वेळेची वाट पाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरण देईल. एका व्यक्तीने देवाची वाट पाहिलेली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने संयम सोडला आणि देवाची वाट न पाहता स्वतः निर्णय घेतला, आणि त्याचे परिणाम पण मी तुम्हाला सांगेल. आता देवाच्या वेळेची वाट न पाहणारी व्यक्ती म्हणजे सारा, अब्राहमाची पत्नी. आपल्याला माहिती आहे की सारा 99 वर्षाची होती, अब्राहम 100 वर्षाचे होते. त्यांचं वय निघून गेलं होतं मुलबाळ होण्यासाठी, पण तरी देखील अब्राहमाला परमेश्वराने साराला सांगितलं होतं की तुम्ही चिंता नका करू, मी तुम्हाला मूल देईल. आता एवढा मोठा शब्द जेव्हा देवाने दिला होता त्यावेळेस अब्राहम खंबीर होता आणि अब्राहमाने देवावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता आणि तो देवाच्या वेळेची वाट पाहत होता. पण कालांतराने जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले, सारा जी ही त्यांची पत्नी होती ही डगमगली आणि तिचा संयम सुटला आणि ती देवाच्या विश्वासापासून ती लांब गेली आणि देवाच्या जे शब्द देवाने जो सांगितला होता त्याच्याकडे तिने पाठ फिरवली आणि ती तिच्या नवऱ्याला अब्राहमाला खूप मागं लागली की माझी जी दासी आहे हगार, तू तिच्याकडे जा आणि तिच्यापासून तुला मूलबाळ होऊ शकतं, कारण की ती सध्या त्या वयामध्ये होती की तिला मूलबाळ होण्यासारखं होतं. अब्राहमाने खूपदा नकार दिला, पण तरी पण सारा हिचा संयम सुटलेला होता. ही देवाच्या वेळेची वाट पाहण्यासाठी तेवढी तयार नव्हती, तिचा संयम गेलेला होता आणि त्यामुळे ती अब्राहमाला जबरदस्ती करू लागली. आणि मग शेवटी अब्राहमाला नाईलाजाने आपल्या पत्नीचं ऐकून हगारकडे जावं लागलं आणि आपल्याला माहिती की तिथून इश्माईल हा मुलगा जन्माला आला. आता देव खूप विश्वासू आहे. देव एकदा त्यांनी शब्द दिला म्हणजे दिला, तो ते परत वापस घेत नाही, कारण की त्याचा शब्दच त्याचं सर्व काही आहे. तर तो सत्यवादी आहे, तो पवित्र आहे आणि तो तुम्हा आम्हासारखा असा नाही आहे की आपण एखाद्याला शब्द देतो आणि नंतर आपण परत मागं फिरतो वगैरे. तर देवाने अब्राहमाला सांगितलं होतं की मी तुझ्या संततीपासून राष्ट्र तयार करेल. आता देवाला माहिती होतं इश्माईल हा जरी सारापासून नाही झाला, हगारपासून झाला, पण तरी हा अब्राहमाची संतती आहे. तर देवाने त्याचं वचन पाळलं. देवाने जरी साराला पुढं नंतर गेल्यानंतर इसाक हा पुत्र दिला आणि इसाकापासून देखील त्यांनी राष्ट्र तयार केलं, कारण ते वचन देवाने अब्राहमाला दिलं होतं. पण इश्माईल देखील अब्राहमाचा पुत्र होता, त्यामुळे देवाने इश्माईल पासून देखील राष्ट्र तयार केलं. पण मला सांगू द्या, इसाकापासून जे राष्ट्र तयार झालेले आहेत ते खऱ्या अर्थाने ख्रिस्ती आहेत. आता सध्या पण जगामध्ये इसाकापासून जे राष्ट्र तयार झाले तुम्ही इंटरनेटवर पण बघू शकता, ते खऱ्या अर्थाने ख्रिस्ती आहेत. त्यांच्याकडे शांती आहे, कृपा आहे, आशीर्वाद आहे, कारण की इसाकाचा जन्म केवळ देवाच्या शब्दामधून झालेला आहे. देवाने ते वचन दिलेलं होतं आणि देवाच्या इच्छेनुसार त्याचा जन्म झालाय. त्यामुळे त्याच्यापासून जे राष्ट्र निर्माण केले ते ख्रिस्ती राष्ट्र आहेत आणि तिथे शांती आहे. आणि तुम्हाला हे देखील माहिती असेल की इश्माईल ह्याच्यापासून देखील
देवाने राष्ट्र तयार केलं का, तर अब्राहमाला तेवढा शब्द देवाने दिलेला होता. त्यामुळे इश्माईल पासून पण राष्ट्र तयार केलं. पण इश्माईल पासून जे राष्ट्र तयार झाले ते आता सध्या ख्रिस्ती नाहीयेत. आणि तुम्हाला माहिती आहे की ते जगामध्ये सर्वात जास्त अशांती करणारे हे इश्माईलाचेच राष्ट्र आहेत. आतंकवाद म्हणा किंवा दुसऱ्यांच्या देशामध्ये घुसून अशांती करणं म्हणा, वेगवेगळ्या काही काही गोष्टी आहेत, तर ते इश्माईलाच्या राष्ट्राने ते केलेले आहेत. कारण का, तिथं देवानी त्याच्यापासून राष्ट्र तर तयार केलं, पण तिथं त्याची कृपा दिली नाही. कारण की ते देवाच्या आज्ञेच्या बाहेर जाऊन केलं गेलेलं काम होतं. आणि ह्याच्यामध्ये सारा हिचा महत्वाचा भाग होता, कारण की तिने देवाच्या वेळेची वाट पाहिली नाही. आता दुसरं उदाहरण, ज्यांनी देवाच्या वेळेची वाट अत्यंत आतुरतेने पाहिली, तो म्हणजे योसेफ. आपल्याला माहिती, उत्पत्तीमध्ये योसेफाची गोष्ट जी दिलेली आहे, योसेफाचे जे भाऊ होते, म्हणजे सावत्र भाऊ म्हणा, तर ते त्याच्यावर खूप जळायचे. कारण की तो दिसायला पण खूप चांगला होता आणि याकोबाची त्याच्यावर जास्त प्रीती देखील होती. कारण याकोबाला माहिती होतं की योसेफ हा निवडलेला आहे. तर त्यामुळे द्वेषामधून किंवा अत्यंत मत्सर द्वेष ह्याच्यामधून, रागामधून त्यांनी जोसेफाच्या भावांनी जोसेफाला एका विहिरीमध्ये टाकलं. आणि ज्यावेळेस तो विहिरीमध्ये होता त्यावेळेस त्याला तर माहिती नव्हतं की तो इथून बाहेर निघल की नाही. त्याच्याकडे अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, काही नव्हतं. पण तरी देखील तो देवाकडे लहानपणापासून प्रार्थना करायचा, कारण त्याच्या वडिलांकडून, याकोबाकडून त्याला तशी शिकवण होती. मग काही तास झाल्यानंतर त्याच्या भावानी त्याला त्या विहिरीमधून बाहेर काढलं. कारण त्यांना असं वाटलं कोणीतरी लोक येऊन बघतील वगैरे आणि आमच्या वडिलांना जाऊन सांगतील की योसेफ इथं पडला होता. आणि याकोबाला तर माहिती होतं की योसेफाचे भाऊ योसेफाला फिरायला घेऊन गेलेले. तर मग त्यांनी बाहेर काढलं त्याला. आणि बाहेर काढल्यानंतर तिथून मिसर देशातले काही लोक चालले होते. तर त्या योसेफाच्या भावांनी योसेफाला त्या मिसर देशातल्या त्या लोकांकडे विकून टाकलं आणि ते त्याला त्यांचा गुलाम म्हणून मिसर देशामध्ये घेऊन गेले. मिसर देशामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या लोकांनी योसेफाला लिलावामध्ये काढलं आणि मग पूर्ण चौकामध्ये योसेफाचा लिलाव ठरला. तरी देखील योसेफ मनातल्या मनात प्रार्थना करत होता की देवा, ही जमीन माझ्यासाठी नवीन आहे, हे लोक माझ्यासाठी नवीन आहेत, माझ्या संगती काय होईल आता पुढच्या क्षणी मला माहिती नाही, पण तरी पण मी माझं पूर्ण आयुष्य, माझा पूर्ण जीव तुझ्या हातामध्ये देतो. आणि हे आहे देवावर अवलंबून राहणे, देवाच्या समयाची वाट बघणे. आणि असं करता करता लिलावामध्ये पोटिफर राजाच्या लोकांनी त्याला विकत घेतलं आणि पोटिफर राजाकडे नेलं. तिथं तो पोटिफर राजाची आणि त्याच्या पत्नीची सेवा करू लागला. आणि कालांतराने तो जसा जसा मोठा होत गेला, आपल्याला माहिती की योसेफ हा अत्यंत देखणा पुरुष म्हणून बायबलमध्ये देखील सांगितले. आणि जसं जसं तो मोठा होत गेला, तो देखणा होऊ लागला, तसं तसं पोटिफर ह्याची जी पत्नी होती तिची वाईट नजर त्याच्यावर होती. आणि मग तिने त्याला वाईट गोष्टी सांगितल्या की तू माझ्या संगती ये, माझ्या संगती एक रात्र राहा वगैरे वगैरे असं सांगितलं. पण तो आज्ञा पाळणारा होता. तो तिथं अजिबात डगमगला नाही किंवा देवाच्या आज्ञेपासून लांब गेला नाही की अरे बाबा ही तर राजाची पत्नी आहे, हिचं तर मी ऐकलं पाहिजे, नाही ऐकलं तर ती माझं वाटोळं करेल, असं करून त्यांनी देवाची आज्ञा मोडली नाही. आणि त्यांनी तिच्याबरोबर काहीही शारीरिक संबंध वगैरे ठेवले नाही. पण तो तिकडून पळून निघाला, कारण केवळ त्याला देवाच्या समयाची वाट बघायची होती आणि देवाचा आज्ञा त्याला पाळायची होती. त्यामुळे त्यांनी तेवढा संयम ठेवला आणि तो तिथून पळून निघाला. आणि मग पोटिफरच्या पत्नीने त्याच्यावर उलट आळ घेतला की ह्यानी माझा विनयभंग केलेला आहे. आणि मग पोटिफर त्याला जेलमध्ये टाकतो. जेलमध्ये टाकल्यानंतर सुद्धा योसेफाने संयम अजिबात सोडला नाही. योसेफ तरी तिथं देखील प्रार्थना करत राहिला, बाकीच्या लोकांना देवाविषयी सांगू लागला. आणि मग कालांतराने तो जेलमधून सुटला. आणि जेलमधून सुटल्यानंतर तिकडे जो हेरोद राजा होता त्याच्यावर नजर गेली. हेरोद राजाने त्याच्या राज्यामध्ये त्याला घेतलं. आणि योसेफ हा देवाच्या आज्ञेमध्ये चालणारा असल्यामुळे टप्प्याटप्प्याने त्याला सुज्ञता मिळत होती. आणि त्याचे जे जे काही काही विचार होते, जे जे काही काही निर्णय होते, ते हेरोद राजाला फायद्याचे आणि पटणारे होते. आणि त्यामुळे हेरोद राजाने कालांतरानंतर त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनवला. तर आता आपल्याला माहिती की तो खड्ड्यामध्ये होता, खड्ड्यामधून त्याला विकण्यात आलं, विकण्यातून तो लिलावामध्ये गेला, लिलावामधून पोटिफरकडे गेला, पोटिफरच्या पत्नीने त्याच्यावर आळ घेतला, तिथून तो जेलमध्ये गेला. आणि जेलमधून तो बाहेर आल्यानंतर तो एकदम मिसर देशाचा पंतप्रधान झाला. आता खड्ड्यामधून थेट मिसर देशाचा पंतप्रधान हा खूप मोठा टप्पा आहे. आणि हा केवळ त्यांनी संयम आणि देवाच्या वेळेची वाट पाहिली, ह्यामुळे तो यशस्वी झाला. तर अशा ह्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे सारा, जिने संयम सोडला आणि देवाच्या वेळेची वाट नाही पाहिली. आणि दुसरं म्हणजे योसेफ, ज्यांनी देवाच्या वेळेची वाट पाहिली. त्यामुळे देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही देवाच्या वेळेची वाट पाहणं अत्यंत गरजेचं आहे.
तुम्ही लगेच प्रार्थना केल्यावर तुम्हाला एक वेळ लगेच उत्तर मिळणार नाही. तुम्ही रोज 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 प्रार्थना करा. एक वेळ तुम्हाला 1 महिन्यानंतर उत्तर मिळेल, अर्ध्या वर्षानंतर उत्तर मिळेल, पण 1 वर्षानंतर उत्तर मिळेल. पण जे उत्तर देवाकडून मिळेल ते एकदम सामर्थ्यवान असं उत्तर असेल. जे उत्तर त्याच्याकडून मिळेल त्याच्यामध्ये कृपा असते, शांती असते आणि समाधान असतं. त्याच्यामध्ये दुसरी कुठलीच अडचण, कुठलीच धाकधूक आणि कुठलीच भीती तुमच्या मनामध्ये नसते, कारण तुम्ही आज्ञा पाळली आणि संयमाने त्याच्या वेळेची वाट बघितली. आता चौथा मुद्दा जो आहे देवाच्या मार्गदर्शनाने जगण्यासाठी, तो म्हणजे देवावर आणि फक्त देवावरच पूर्णपणे विश्वास ठेवणं. आता ह्यासाठी पण देवावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यासाठी मला जे वचन मिळालेलं आहे ते आहे नीतिसूत्रे ह्याचा 3रा अध्याय 5 ते 8 ही वचनं आहेत. आता चौथा जो मुद्दा आहे तो देवावर म्हणजे फक्त देवावरच पूर्णपणे विश्वास ठेवणं. तर आता फक्त देवावर मी ह्यासाठी दोनदा म्हणत आहे, कारण की खूपदा असं होतं की ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं, काहीतरी अडचण येते, तर आपण देवावरच्या विश्वासावरून एकदम लांब फिरतो आणि देवाच्या हाकेकडे आपण लक्ष देत नाही, देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी तर असं होतं की आपण बायबल पण बंद करून टाकतो, आपण प्रार्थना पण सोडून देतो आणि आपण आपल्या विचारांनी, आपल्या बुद्धीने आपण निर्णय घ्यायला लागतो आणि त्यानुसारच आपण वागायला लागतो. पण त्यामुळे आपल्याला वाईट परिणाम असे भोगावे लागतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक अशा गोष्टी घडतात, जिथे देवाची कृपा आणि देवाचा आशीर्वाद असा नसतो. आता देव म्हणतो की तू आपल्या सर्व अंतकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव आणि स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. म्हणजे आपलं ज्ञान हे किती फसवणारं आहे. आपल्याला जे ज्ञान मिळाले ते जन्मापासून आपण ह्या जगामध्ये बघत असलेल्या लोकांकडून, आपल्या वाडवडिलांकडून, आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेलं, काही पुस्तकी ज्ञान मिळालेलं असतं. त्या ज्ञानावर देव म्हणतो की तू अवलंबून राहू नकोस, कारण की ते ज्ञान विश्वासू नाही आहे, ते ज्ञान अत्यंत चुकीचं आहे आणि फसवणारं आहे. त्यामुळे पूर्ण अंतकरणाने फक्त परमेश्वरावर विश्वास ठेव. पुढचं 6वं वचन आहे, तुझ्या सर्व मार्गात तू त्याची जाणीव ठेव आणि तो तुझ्या वाटा सरळ करेल. खूपदा आपल्या वाटा खूप वाकड्या तिकड्या असतात, खूपदा असे संकट आलेले असतात, आपल्याला समजत नाही की ह्याच्यातून बाहेर पडू की नाही, का जीव देऊन टाकावा. खूप जणांना असे विचार येतात डोक्यामध्ये. इतक्या वाकड्या तिकड्या वाटा आपल्या समोर असतात आणि आपल्याला समजत नाही की ह्या गोतावळ्यामधून, ह्या गुंत्यामधून मी कसं बाहेर निघावं. पण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मार्गामध्ये तुम्ही परमेश्वराची जाणीव ठेवली पाहिजे. आता परमेश्वराची जाणीव तुम्ही कशी ठेवाल, तर त्याचा आज्ञा पालन करून, त्याच्या वचनावर मनन करून आणि महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे प्रार्थना करून. आणि प्रार्थना केल्यानंतर संयमाने त्याची वाट बघितल्यावर तो बरोबर हळूहळू एक एक तो गुंतावळा जो आहे तुमच्या अवतीभोवती, तुमच्या मनामध्ये पण झालेला असतो, ते एक एक वाटा तो सरळ करू लागतो. पुढचं वचन आहे, तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नको, परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा. आता खूपदा असं असतं की आपलं जे जगिक ज्ञान आहे ते सैतानाकडून आलेलं असतं, कारण सैतान सध्या ह्या जगावर राज करणारा आहे. त्यामुळे तो आपल्या मनावर कार्य करतो आणि तो आपल्याला हे जगिक ज्ञान देतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप ज्ञानी झालोय, आपण खूप सुज्ञ झालोय, पण आपण विसरून जातो की ते ज्ञान, जे जगिक ज्ञान आहे ते सैतानाकडून आलेलं आहे आणि त्यामुळे ते आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करू शकतं. त्यामुळे परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या ज्ञानावर अवलंबून अजिबात राहू नका, तर परमेश्वराचे भय धरा. आता ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे भय धराल, परमेश्वराची भीती तुमच्या मनामध्ये येईल, त्यावेळेसच तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल त्यावेळेसच तुम्ही वाईटापासून दूर राहाल. परमेश्वराचे भय धरा आणि वाईटापासून दूर राहा. शेवटचं आहे, हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल. आता ज्यावेळेस तुम्ही आज्ञा पाळता, देवाची वाट बघता आणि वाईटापासून दूर राहता, त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी हे काय करून बसलो. कधी कधी असं वाटतं की अरे देवाची आज्ञा पाळली आणि आपण नुसतंच गप्प बसलोय. जसं मोशेनी इस्रायली लोकांना सांगितलं की परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. आणि खूपदा असं लोकांना गैरसमज होतो, आपण शांत असतो कारण आपण परमेश्वरावर अवलंबून असतो की तो आमचा तारण करणारा आहे, तो आम्हाला या संकटातून बाहेर काढेल, तो आमच्यासाठी लढेल. पण खूप लोक असे असतात जे देवावर विश्वास ठेवत नाहीत आणि
ते तुम्हाला येऊन म्हणतात, अरे काय कमजोर आहे तू, काय असा बसलेला आहे शांत, तुला तोंड दिले देवानी, तू बोल, तू लढ स्वतःसाठी. असे चुकीचे मार्गदर्शन करणारे लोक आपल्या अवतीभोवती असतात. तर त्यांच्याकडे लक्ष न देता आपण देवाकडेच लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या ज्ञानाकडे लक्ष न देता आपण देवावर अवलंबून राहिलं पाहिजे आणि भय धरून वाईटापासून आपण दूर राहिलं पाहिजे. असं केल्यानंतर आपल्या शरीराला ते आरोग्य म्हणजे देवाची आपल्याकडे शांती असणारे, देवाचं समाधान असणारे आणि देवाची कृपा आणि आशीर्वाद असणारे. जेव्हा ह्या 4 गोष्टी असतात, शांती, कृपा, आशीर्वाद आणि समाधान, तेव्हा अगदी सहजच तुम्हाला आरोग्य पण मिळतं, तुमचं हृदय पण खूप चांगलं राहतं आणि तुमचे हाडं पण खूप मजबूत राहतात. कारण आपल्याला माहिती, जो देवाची आज्ञा पाळत नाही त्याच्यावर देवाची कृपा नसते, तो खिन्न होतो आतून. आणि जसं जसं तो खिन्न व्हायला लागतो तसे त्याचे हाडं सुद्धा कोमेजले जातात, हाडं सुद्धा पूर्ण कुजतात आणि अशक्त बनतात. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही देवाचं भय धरताल आणि वाईटापासून दूर राहाल आणि देवावर अवलंबून राहाल ना की स्वतःच्या ज्ञानावर, त्यावेळेस तुमच्या शरीरासाठी ते आरोग्य आणि तुमच्या हाडांसाठी ते सत्व असे होईल. तर हा झाला 4था मुद्दा. आता 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे देवाच्या मार्गदर्शनाने जगण्याचा, तो म्हणजे धैर्य. आता तुम्हाला देवाच्या मार्गदर्शनाने जगण्यासाठी तुम्हाला धैर्याचा आत्मा गरजेचा आहे, धीटपणा गरजेचा आहे. कारण खूपदा असं होणार की तुम्हाला वाटेल की मी सोपा मार्ग निवडावा, हा निवडावा, मी लबाडी करावी, लबाडी केल्यावर हे सोपं आहे, माझ्यासाठी सगळं सोपं होईल. पण देव तुम्हाला सांगतो सत्याने चाला, जे सत्य आहे तेच तुम्ही बोला, लबाडी करू नका. आणि जेव्हा देव जो मार्ग दाखवतो तो सत्याचा असतो, तो प्रकाशात चालणारा असतो आणि कधी कधी तो मार्ग आपल्यासाठी अत्यंत कठीण असतो. कारण आपल्याला माहिती की जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळू आणि सत्याने आपण चालायला लागू प्रकाशामध्ये, त्यावेळेस अंधकारामध्ये चालणारे लोक, लबाडीने चालणारे लोक हे आपले विरोधक बनतात. आणि कधी कधी अंधकारामध्ये चालणारे लोक, लबाडीने चालणारे लोक हे आपल्यापेक्षा खूप सशक्त असतात. पैशाने म्हणा किंवा मोठमोठ्या लोकांच्या ओळखी पाळखीने म्हणा, खूप सशक्त असतात आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये भीती येते. आणि त्या भीतीमुळे आपण देवाच्या मार्गदर्शनाने जगायला आपण घाबरतो आणि आपण त्या लोकांच्या मार्गदर्शनाने जगायला लागतो आणि त्यांचीच आज्ञा आपण पाळायला लागतो. आता जर का तुमच्या मनामध्ये देवाचं मार्गदर्शनाने जगण्यासाठी तुमच्या मनामध्ये जर का भीती असेल, तर त्याच्यासाठी एक अत्यंत चांगलं वचन आहे, ते म्हणजे यहोशवा 1:9. ज्यावेळेस तुम्ही या वचनावर मनन करताल त्यावेळेस तुम्हाला खंबीरतेचा आणि निर्भयतेचा आत्मा मिळेल आणि तुम्ही देवाचं जो मार्गदर्शन आहे, प्रार्थना केल्यानंतर जे पवित्र आत्म्याने तुमच्या आत्म्याला मार्गदर्शन दिलं आहे, त्या मार्गदर्शनाने जगण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. तर यहोशवा 1:9, खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना, तेव्हा कचरू नकोस, परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे. आता जेव्हा देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देतो, जेव्हा पवित्र आत्मा देखील तुम्हाला मार्गदर्शन दाखवतो, जेव्हा देव तुम्हाला सांगतो तुमच्या आत्म्याला की हा मार्ग आहे, ह्या मार्गावरून चाला, तर तुम्ही तत्परतेने तो मार्ग धरला पाहिजे आणि त्या मार्गावरून चालायला सुरुवात केली पाहिजे. जर का मनामध्ये भीती असेल की लोक मला काय म्हणतील, लोक माझ्या विरोधामध्ये जातील, माझ्याबरोबर कोणी नसेल, तर तुम्ही यहोशवा 1:9 ह्याच्यावर तुम्ही मनन करू शकता. देव म्हणतो की मी तुला निर्भयतेने आणि खंबीरतेने राहण्याची आज्ञा दिली आहे ना, तेव्हा कचरू नकोस, परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता परमेश्वर, आपल्या तारणाऱ्याचा पिता, तारणारा जो त्याचा एकुलता एक पुत्र आहे, जेव्हा तो आपल्या संगती आहे, आपण जिथे जिथे जाऊ तेथे, तर त्यावेळेस आपल्याला घाबरण्याची गरज नाही. मग भले अख्खं जग दुनिया तुमच्या विरोधामध्ये असो, तरी पण देवाच्या मार्गदर्शनाने जगण्यासाठी तुम्हाला ह्या वचनामधून धैर्य मिळेल. आता खूपदा असं होतं की लोक म्हणतात की का म्हणून आम्ही देवाचंच ऐकू, ह्या लोकांचं पण आम्ही ऐकलं पाहिजे, हे लोक आमच्या डोक्यावर बसलेले आहेत वगैरे. तर त्याच्यासाठी पण माझ्याकडे एक वचन आहे की तुम्ही लोकांचं नाही तर देवाचंच ऐकलं पाहिजे. तर त्यासाठी वचन आहे प्रेषितांचे कृत्ये 5वा अध्याय आणि 29 हे वचन. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. आता हा देवाचा शब्द आहे की तुम्ही ह्या जगातल्या मनुष्यापेक्षा तुम्ही माझी आज्ञा मानली पाहिजे. कारण ह्या जगातले जे माणसं आहेत हे सैतानाच्या तावडीतले आहेत आणि ते तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन दाखवतील आणि त्यांची जी वाट आहे ती अंधकारामधली वाट आहे आणि ती तुम्हाला थेट नरकामध्ये सार्वकालिक मरणाकडे घेऊन जाणारी वाट आहे. आणि त्यामुळे ह्या जगातल्या लोकांचं न ऐकता तुम्ही देवाचंच ऐकलं पाहिजे. ह्यासाठी हे वचन आहे प्रेषितांचे कृत्ये 5वा अध्याय 29 वचन.
परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. मग आता हे जे वचन आहे हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेसही तुमच्या मनामध्ये विचारेल की का आम्ही देवाचं ऐकू, का आम्ही ह्या लोकांचं नको ऐकायला किंवा आमच्या कुटुंबातल्या लोकांचं नको ऐकायला, त्यावेळेस तुम्ही हे वचन उघडा आणि ह्याच्यावर मनन करा की स्वतः पेत्र आणि प्रेषित ह्यांच्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याला सुचवत आहे की तुम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. आता देवाची आज्ञा का मानली पाहिजे, मनुष्याची आज्ञा का नाही मानायची, तर ह्यासाठी माझ्याकडे उत्तर आहे. ते म्हणजे प्रेषितांच्या कृत्याचा 5वा अध्याय आणि पुढचे 3 वचन 30, 31 आणि 32. हा, तर आता ह्या 3 वचनांमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल की आपण मनुष्याचं नाही तर देवाचं का ऐकलं पाहिजे. 30व्या वचनामध्ये पेत्र म्हणत आहे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले, तुम्ही म्हणजे कोणी, ह्या जगातल्या मनुष्यांनी, म्हणजे जगातल्या मनुष्यांनी देवाच्या एकुलत्या एक पुत्राला जो निष्पाप होता त्याला तुम्ही टांगून मारले. मग का म्हणून मनुष्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे, तुम्ही देवाचं ऐकलं पाहिजे. तर ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्या येशूला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. म्हणजे इथं महत्कृत्य कोणाची आहे, माणसांची का देवाची आहे? इथं महत्कृत्य देवाची आहे की माणसांनी तर देवाचा एकुलता एक पुत्र आहे जो निष्पाप होता, निष्कलंक होता, त्याला वधस्तंभावर खिळून मारले. म्हणजे इतके असूज्ञ लोक आहेत ज्यांच्याकडे काही म्हणजे काहीच सुज्ञता नाही, पूर्णपणे मूर्खतेने भरलेले जे लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन आपण कसं काय घ्यायचं. तर त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगून मारले आणि त्याला देवाने उठवलेले आहे, जो आपल्या पूर्वजांचा देव आहे त्याने उठवलेले आहे. आणि फक्त उठवलेच नाही तर इस्रायलावर देवाने एवढी प्रीती केली, जे निवडलेलं राष्ट्र आहे, इस्रायलाला पश्चातापाची संधी मिळावी आणि पापांची क्षमा ख्रिस्ताच्या रक्तामध्ये मिळावी म्हणून ख्रिस्ताला मरणावर विजयी केलेला आहे. आणि शेवटी ख्रिस्त मरणावर आणि पापावर दोन्हीवर तो विजयी झाला आणि देवाच्या उजव्या हाताला देवाने त्याला बसवलं आणि शांतीचा अधिपती आणि तारणारा अशा उच्चपदी त्याला नेऊन बसवलेला आहे. त्यामुळे देव हा अत्यंत महत्वाचा आहे. मनुष्याचं ऐकायचं का देवाचं ऐकायचं, ह्यामध्ये तुम्हाला मी वचनं सांगितलेले आहेत की देव स्वतः पवित्र आत्मा स्वतः पेत्राच्या प्रेषितांच्या द्वारे म्हणतो की तुम्ही मनुष्यापेक्षा देवाचं ऐकावं. आणि देवाचं का ऐकावं, तर ह्यासाठी मनुष्य किती मूर्ख आहे हे आपल्याला पुढच्या वचनामध्ये दिसत आहे की त्यांनी निष्कलंक निर्दोष अशा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलं आणि त्यानंतरून त्याला मारून टाकलं. देवानी त्याला उठवलं आणि देवानी त्याला त्याच्या रक्ताची खंडणी आपल्या पापासाठी दिली आणि इस्रायलीच्या लोकांसाठी आणि आपण सर्वजण जे निवडलेले आहेत त्यांना पश्चातापाची संधी दिली आणि पापांची क्षमा देखील दिली आणि ख्रिस्ताला त्यांनी शांतीचा अधिपती बनवला आणि उजव्या हाताकडे बसवला. एवढं महत्कृत्य देवानी केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे पेत्र म्हणतो की ह्या गोष्टीविषयी आम्ही तर साक्षी आहोतच, पण देवाने जे त्याचा आज्ञा पाळतात त्यांना जो पवित्र आत्मा दिलेला आहे तो देखील साक्षी आहे. कारण की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला इथं खिळण्यात आलं होतं वधस्तंभावर वगैरे, त्यावेळेस देव आणि पवित्र आत्मा हे सगळेजण साक्षी होते. ते बघत होते की लोक किती दुष्टतेने ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळत आहेत आणि मारून टाकलं त्यांनी त्याला. तर त्यामुळे पेत्र म्हणतो की फक्त आम्ही लोकच नाही, फक्त आम्हीच आमच्या नेत्रांनी बघितलेलं नाहीये की निर्दोष ख्रिस्ताला कसं तुम्ही लटकवलं आणि कसं त्याला मारून टाकलं, पण देवाचे जे लोक आज्ञा पाळतात त्यांच्याकडे जो पवित्र आत्मा दिला गेलेला आहे तो पवित्र आत्मा देखील साक्षीदार आहे. आणि त्यामुळे मनुष्याचं ऐकण्यापेक्षा तुम्ही देवाचं ऐकणं हे जास्त मौल्यवान आहे. कारण देवाकडून जी सुज्ञता तुम्हाला मिळेल, जे मार्गदर्शन मिळेल ते जगातल्या लोकांकडून अजिबात मिळणार नाही. कारण जगातले लोक हे मूर्खतेने भरलेले आहेत आणि ते अंधकारात चालणारे लोक आहेत आणि त्यांचा ताबा देखील सैतानाने घेतलेला आहे. तर असे हे 5 मुद्दे आहेत देवाच्या मार्गदर्शनाने जगण्यासाठी. आता शेवटचा मुद्दा मी येते की जेव्हा तुम्ही हे 5 मुद्दे तुम्ही पाळताल किंवा 5 मुद्द्यांनी टप्प्याटप्प्याने तुम्ही ज्यावेळेस जाताल की मनन करणं, मग पवित्र आत्म्याच्या हाकेला नेतृत्वाला तुम्ही प्रतिसाद देणं, संवेदनशील असणं, देवाच्या समयाची वाट बघणं आणि पूर्णपणे देवावर विश्वास ठेवणं आणि धैर्याने देवाच्या मार्गदर्शनानुसार चालणं.
जेव्हा ह्या 5 गोष्टी तुम्ही पाळताल, त्यावेळेस देवाचा आत्मा तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेईल. आणि देवाचा आत्मा तुमच्या स्वतःच्या आत्म्यासंगती, म्हणजेच तो पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यासंगती बोलेल आणि तुम्हाला मार्गदर्शन देईल आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला उत्तरं मिळतील. आता खूप जण इथं असतील की ज्यांच्या डोक्यामध्ये विचार येत असेल की अरे हे 5च्या 5 मुद्दे तर मी पाळतो आणि मी करतो, पण तरी देखील देवाचा आत्मा जो सत्याचा आहे, जो पवित्र आहे, तो माझ्या आत्म्यासंगती का बोलत नाही? तर असं पण घडू शकतं की एवढं सगळं करून पण देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलणार नाही. तुम्ही प्रार्थना केली तरी तुम्हाला संकटामध्ये तुम्हाला मदत मिळणार नाही, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. आणि असं मिळत का नाही? तर ह्याचे 2 कारणं आहेत की ज्यावेळेस देवाचा आत्मा, सत्याचा आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस शांत असतो, ह्याचे 2 कारणं आहेत की एक म्हणजे तुम्ही आज्ञा पाळत नाही, कारण की देवाने सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या आज्ञा पाळायच्या. आणि दुसरी गोष्ट आहे, ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारत नाही. आपल्याला माहिती की या जगामध्ये खूप असे चांगले लोक आहेत जे देवाच्या आज्ञेनुसार चालतात, जे खोटं बोलत नाहीत, जे नेहमी दुसऱ्यांना मदत करतात, पैशा अडक्याची मदत करतात, वेगवेगळी मदत करतात. आणि आपल्याला असं वाटतं अरे विधर्मी लोक किती चांगले आहेत, हे तर उलट बायबलनुसार वागतात. पण त्यांच्याकडे आज्ञापालन असतं, पण एका गोष्टीची कमी असते की त्यांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेलं नसतं. त्यामुळे त्या लोकांना पवित्र आत्मा मार्गदर्शन देत नाही. आणि दुसरे लोक आहेत जे काही ख्रिस्ताला तारणारा म्हणून तर स्वीकारतात, हो आम्ही त्याला तारणारा म्हणून स्वीकारलंय, त्याच्यामुळे आम्हाला पापांची क्षमा झाली, आमचे पाप त्याच्या रक्तामध्ये धुतले गेलेले आहेत वगैरे वगैरे, तारणारा म्हणून स्वीकारतात, पण ते आज्ञा पाळायला विसरून जातात. तर असे हे 2 प्रकारचे लोक आहेत. आणि जेव्हा हे अशा प्रकारचे लोक असतील त्यावेळेस तो पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यासंगती बोलणार नाही. तर पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यासंगती बोलण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी 2च महत्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे आज्ञापालन आणि दुसरं म्हणजे येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणं. आता आज्ञापालनमध्ये मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस तुम्ही आज्ञा नाही पाळणार त्यावेळेस तुम्हाला देवाच्या जे न्यायनिवाडा आहे त्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. देवाच्या त्या न्यायनिवाडामध्ये हमखास जर का तुम्ही आज्ञा नसेल पाळात तर तुम्हाला देवाच्या डावीकडे म्हणजेच नरकाचा मार्ग तुम्हाला दाखवला जाईल आणि तिथं तुम्हाला जावं लागेल. त्यासाठी यशाया 65:6 हे एक वचन आहे ज्याच्यामध्ये देव म्हणतो यशायाच्या द्वारे की आज्ञा न पाळणाऱ्यांना कशी शिक्षा दिली जाणार आहे. यशाया 65:6. सांगू इच्छितो की देव शांत राहणार नाही आहे. जर का तुम्ही एवढं सांगून सुद्धा जर का आपण आज्ञा पालन करत नसेल तर त्याचा परिणाम आपल्याला न्याय निवाड्याच्या दिवशी आपल्याला मिळणारच आहे. इथे माझ्याकडे जे वचन आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला शिक्षा करून मी हा हिशोब चुकता करीन, असं देव यशाया संदेशाच्या द्वारे म्हणत आहे. तुमचा जो सगळा आज्ञा भंग जे केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा न्याय निवाड्याच्या दिवशी हिशोब होईल आणि त्यानुसार देव तुम्हाला शिक्षा करेल. त्यामुळे आज्ञापालन महत्वाचं आहे. आता जे लोक आज्ञा पाळतात त्यांना आशीर्वाद पण काय मिळतो हे उत्पत्ती 22:18 ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता इथे छोटीशी गोष्ट आहे उत्पत्तीमध्ये अब्राहमाची, की अब्राहमाला देवाने शेवटी पुत्र दिला साराच्या द्वारे इसाक. आणि अब्राहमाला माहिती होतं एक गोष्ट अब्राहमाने खूप लक्षात ठेवली होती की देवाने मला वचन दिले की मी तुझ्या पुत्रापासून, जो पुत्र तुला सारापासून झाले त्याच्यापासून मी संतती तयार करेन. आणि देव त्याला त्याची परीक्षा बघण्यासाठी देव पुत्र देतो आणि पुत्र दिल्यावर देव त्याला म्हणतो की आता तू तुझ्या पुत्राचं बलिदान मला कर, मला तुझा पुत्र जो मी दिलाय तो मला वापस पाहिजे. तर अब्राहम पूर्णपणे देवावर अवलंबून असतो, देवावर विश्वास ठेवणार असतो आणि त्यामुळे तो देवाच्या हाकेचं, देवाच्या शब्दाचं आज्ञापालन करतो आणि तो आपल्या मुलगा इसाकाला घेऊन देवाला बळी देण्यासाठी तो निघतो आणि त्या लाकडावर तो त्याच्या मुलाला झोपवतो आणि चाकूने त्याच्यावर वार करणार असतो. तेवढ्यात परमेश्वर म्हणतो की थांब अब्राहमा, तुझी जी परीक्षा आहे ती पूर्ण झालेली आहे, तुला तुझ्या पुत्राला मारायची काही गरज नाही, जो तिकडे रानामध्ये जो येडका आहे त्याला तू बळी म्हणून देऊन टाक. तर अशा रीतीने अब्राहम हा देवाची आज्ञा पाळतो, देवाच्या हाकेला तो प्रतिसाद देतो आणि त्याला एकुलता एक तो पुत्र असतो. जरी तो इश्माईल हागारकडून झालेला असतो पण त्याच्या धर्मपत्नीकडून साराकडून झालेला इसाक आणि हा देवाकडून आलेला, देवाच्या
वचनाने दिलेला तो पुत्र असतो, तर तो अब्रामासाठी खूप मूल्यवान असतो. पण केवळ देवाने तो जे दिलं ते त्याने वापस मागितल्यामुळे अब्राम आज्ञा पाळतो आणि इसाकाला घेऊन निघतो त्याचा बळी देण्यासाठी. पण अब्रामाला हे देखील माहिती असतं की देव खूप विश्वासू आहे, देव अजिबात त्याच्या शब्दावरून मागं फिरत नाही आणि देव बदलत देखील नाही. तर देवाने जेव्हा मला सांगितलं की ह्याच्यापासून मी राष्ट्र तयार करेल, तेव्हा देवाकडे दुसरी पण काहीतरी योजना असणार आहे. तरी पण तो देवाच्या वचनाला धरून चालतो आणि देवाची आज्ञा पाळतो आणि इसाकाला घेऊन जातो. आणि त्यामुळे देवाने अब्रामाला हे वचन दिलं की तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास म्हणून मी हे करेन की मी तुझ्या वंशजाच्या द्वारे पूर्ण पृथ्वीवर तुला आशीर्वाद देईन. तर असं देवाचे आज्ञा पाळण्याचा देखील आशीर्वाद आहे जो उत्पत्तीमध्ये आपण बघितला. आणि देवाची आज्ञा न पाळल्यानंतर यशायामध्ये आपल्याला माहिती की आपला हिशोब चुकता केला जाणार आहे आणि त्यानुसार आपल्याला शिक्षा मिळणार आहे. तर पवित्र आत्मा तुमच्या संगती बोलण्यासाठी देवाची आज्ञा पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरा जो मी मुद्दा सांगितला की पवित्र आत्मा कधी शांत असतो, ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारत नाही. आता खूपदा आपल्याला माहिती आहे की जुना करार जो आहे त्याच्यामध्ये फक्त देव देव परमेश्वर परमेश्वर असं म्हटलेलं आहे आणि खूप लोकांना ते खूप चांगलं वाटतं ऐकायला, चला देव देव देव, कारण त्यांना असं वाटतं सगळीकडे एकच देव आहे. पण आपल्याला माहिती की नव्या करारामध्ये देवाने आपल्यासाठी एक खडक पाठवलेला आहे, तो म्हणजे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आणि त्याला आपला तारणारा की जो आपल्याला नरकाच्या शिक्षेपासून तारणार आहे, ज्याने आपल्या पापांसाठी खंडणी दिली, ह्याच्यावर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी वचन आहे योहान 3:16. आपल्याला माहिती असेल सर्वांना की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्यांचाच नाश नाही होणार आहे आणि त्यांनाच सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. कारण की जे त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तारणारा म्हणून, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणार नाही आहे आणि त्यांचा नाश होणार आहे. त्यामुळे जर का पाचीच्या पाची मुद्दे तुम्ही मार्गदर्शनासाठीचे लागणारे जरी तुम्ही पाळत असाल आणि पवित्र आत्मा जर का तुमच्या हाकेला उत्तर देत नसेल आणि तुमच्या आत्मसंगती तो बोलत नसेल, मार्गदर्शन मिळत नसेल, तर तुम्ही ह्या दोन गोष्टीकडे लक्ष द्या की तुमचा ख्रिस्तावरचा विश्वास डगमगलेला आहे का, कमी झालेला आहे का, तुम्ही खरंच त्याच्याकडे पश्चाताप करून पापांची खंडणीसाठी त्याचं रक्त मागितलेलं आहे का, तुमचं पाप धुण्यासाठी, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आज्ञा पाळत आहात की नाही, ह्या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष द्या. हा माझा विषय आहे. देवबाप करो की आपल्या सर्वांना या विषयावरून आशीर्वाद मिळो. आमेन. प्रेज द लॉर्ड. अतिशय तयारीनिशी आणि आत्म्याच्या आवेशाने डॉक्टर मॅडमने आपल्याला संदेश दिलेला आहे. आपल्या सर्वांना कळाला असेल. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आमच्या जीवनामध्ये जेव्हा तारुण्यामध्ये देव बोलतो, जे बोलतो ते आपण आत्मसात करावा, धैर्याने पुढे यावं. देव आम्हाला ताकद देतो, बळ देतो. आणि हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण की हे तरुण आपल्या तारुण्यात आपल्या निर्माण करताना स्मरण, कारण की येणारे दिवस खूप वाईट असे आहेत आणि वाईटाशी झगडण्याकरता, वाईटाशी मोहपाशापासून दूर राहण्याचा समय जो आहे किंवा जो कठीण समय तो तारुण्यच आहे, जिथे सर्वात जास्त आम्हाला देवाच्या वचनाची, सानिध्याची आणि पावित्र्याची गरज आहे. कारण की तिथे जर आम्ही घसरलो, तिथे जर आम्ही चुकलो, तिथे जर कुठे आमच्या जीवनामध्ये धब्बा ज्याला म्हणतो किंवा डाग लागला, तर मग त्याच्यातून बाहेर येणं फार कठीण होतं. आम्हापैकी अनेक जण आहे ज्यांनी तारुण्यामध्ये चुकीची वाट निवडली, त्याचा परिणाम त्यांनाच नव्हे तर घरांना भोगावा लागतो. आणि त्यामुळे प्रियांनो, त्याचं उलट हे देखील आहे की जर तारुण्यात आपण आपल्या देवाचा स्वीकार केला आणि आपण देवाला अनुसरणारं जीवन जगलो आणि त्याचप्रमाणे आम्हाला देवाच्या वचनाचा बोध देण्याचा किंवा दुसऱ्या भाषेमध्ये तारुण्यामध्ये आपल्या आचरणाच्या द्वारे देखील ख्रिस्त गाजवण्याची संधी मिळाली तरी पुरेसं आहे. प्रेज द लॉर्ड. की यस, हा मुलगा, ही मुलगी, ही तरुणी, हा तरुण बघा ह्या तारुण्यामध्ये कशा प्रकारे येशूच्या बद्दल, येशूच्या कार्याबद्दल, येशूच्या सेवेबद्दल, येशूच्या शिक्षणाबद्दल आग्रही आहे. आणि ही बाब देखील फार महत्वाची आहे. आणि आज
आज खरोखर त्याचे आज्ञापालन करण्याकरता जे योग्य गोष्ट आहे ती जर आमच्या जीवनामध्ये, तर देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. आताच मी बाप्तिस्माचे क्लास घेत असताना माझ्या स्टुडंटला मी हेच सांगितलं की आपलं अंतःकरण जे आहे ती पापासाठी खूप सुपीक भूमी आहे, खूप तयार भूमी आहे. जसं आपण म्हणतो अरे उन्हाळ्याचा पाऊस पडतोय, पाऊस पडला सारखा आभाळ असला तर आपण काय म्हणतो, आता काही खरं नाही, ताप सर्दी खोकला हे पसरणार म्हणजे पसरणारच. का आपल्याला माहिती आहे की हा क्लायमेट जो आहे हा या व्हायरस साठी खूपच योग्य असा समय किंवा त्यांचं फलद्रूप होण्याचा योग्य असा वातावरण आहे. त्याचप्रमाणे तारुण्य आहे, तो समय आहे जो पाप किंवा आपलं मन हे ती भूमी आहे जी पापासाठी खूप सुपीक आहे. मला सांगू द्या, देव आपल्याला त्या सुपीक भूमीमध्ये जर आपल्याला योग्य भूमी पडायची तर आपण काय म्हणतो, आता सूर्यप्रकाश भरपूर पडायला पाहिजे. आणि आज खरोखर डॉक्टर मनमयने दाखवलं की ख्रिस्त त्याच्या जीवनाला प्रकाशित करत आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रकाश सूर्य नाही आहे, सूर्य देवाची निर्मिती आहे. आमचा प्रकाश हे लाईट देखील नाही की मनुष्याची निर्मिती आहे. आमचा प्रकाश आमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो प्रकाश कधी देखील विझत नाही. आमचा देव झोपत पण नाही, त्याला डुलकीही लागत नाही. तो सतत जागृत असतो. आम्ही झोपतो परंतु तो आम्हाला झोपेत पण आमच्याशी बोलत राहतो. हे फार महत्वाचं. अनेक लोकांना म्हणतात की बाळासाहेब भीती वाटते, झोप लागत नाही. अनेक जण म्हणतात झोपलं तर वेगवेगळे स्वप्न पडतात. परंतु प्रियांनो, जर आम्हाला देव लाभलेला आहे तर आम्हाला झोपेत देखील सुंदर अशी निद्रा आणि सकाळ पहाट देव दाखवतो. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला देव विपुल आशीर्वादित करो. यावेळेस